आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नमस्कार, मी आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी जालना व आयुक्त जालना आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की 15 जानेवारीला आपल्याकडे वोटिंग होणार आहे आणि त्या दिवशी आपल्याला सगळ्यांना वोटिंग करण्यासाठी आपले पोलिंग बूथपर्यंत यायचे आहे. त्याच्यासाठी एक ॲप आहे आयोगाच्या, त्याचं नाव आहे मत अधिकार. तर तुम्ही हे ॲप नक्की डाउनलोड करा आणि त्याच्यावरती जाऊन तुम्ही जर तुमचं स्वतःचं नाव किंवा एपिक नंबर टाकला तर तुम्हाला तुमच्या सगळं पोलिंग डिटेल्स, पोलिंग बूथच्या डिटेल्स सगळं तिथे मिळेल आणि एक क्लिकवरती पूर्ण माहिती मिळेल आणि कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही. तर स्वतःचं आयडेंटिटी कार्ड घेऊन, आधार घेऊन तुम्ही जर पोलिंग बूथपर्यंत पोहोचले तर तुम्हाला नक्की वोट करण्याची संधी भेटेल आणि आपल्या देशासाठी एक मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे ही वोट करणे. तर वोट करणे आपला अधिकार तर आहे, पण आपलं कर्तव्यसुद्धा आहे. जालना शहरी भागात 289 एवढे बूथ्स तयार करण्यात आलेले आहे आणि प्रत्येक बूथला पिण्याचं पाणी, शौचालय अशी सोयी पण आहे. तर जे काही वृद्ध व्यक्ती आहे त्यांच्यासाठी प्राधान्याने त्यांना कुठल्याही क्यूमध्ये न थांबता वोट करण्याची संधी भेटेल. तर मी सगळ्यांना परत आवाहन करते, नक्की या, वोट करा. आणि एक गोष्टी लक्षात ठेवा की हे जे इलेक्शन आहे कॉर्पोरेशनचे, याच्यामध्ये शेवटचा वेळ 5:30 वाजता आहे. आपल्याला जे सवय आहे लोकसभा आणि विधानसभाची 6:30ची, असं नाही, 1 तास अगोदर वेळ संपणार आहे. म्हणून थोडासा लवकर जर वोट केला तर नक्की चांगला प्रतिसाद भेटेल आम्हाला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता पाहूयात प्रोत्साहनपर लक्की ड्रॉ योजना काय आहे. नमस्कार, मी दिलीप पोनरकर, www.edtvjala.com या ऑनलाईन न्यूज पोर्टलचा संचालक. राष्ट्रकार्यात EDTV न्यूजचाही सहभाग असावा या उदात्त हेतूने मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी EDTV न्यूजच्या वतीने एक लक्की ड्रॉ काढण्यात येणार आहे, ज्यामध्ये मतदारांनी आपल्या बोटाला लावलेल्या शाईसह एक सेल्फी पाठवायचा आहे आणि EDTV जालना हे YouTube चॅनल सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. या लक्की ड्रॉ मध्ये जो विजेता ठरेल त्याला प्रत्येकी प्रथम विजेत्याला 3,000 रुपये, द्वितीयाला 2,000 रुपये आणि उर्वरित 3 विजेत्यांना प्रत्येकी 1,000 रुपयांचं पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. एक सेल्फी आणि EDTV जालना हे YouTube सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पाठवायचा आहे. धन्यवाद. आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की मतदान कसं करायचं. हा महत्त्वाचा विषय आहे. जालना महानगरपालिका निवडणूक 2026 बहुसदस्य निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागामधून एकूण 4 सदस्य म्हणजेच उमेदवार आपल्याला निवडून द्यावयाचे आहे. त्यासाठी मतदाराला EVM मशीनमधील बॅलेट युनिटच्या सहाय्याने एकूण 4 वेगवेगळ्या प्रकारचं मतदान करायचं आहे. त्यासाठी एकापेक्षा जास्त बॅलेट युनिट वापरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅलेट युनिटवरील पहिली अ जागेची मतपत्रिका ही पांढऱ्या रंगाची असणार आहे. त्यामधून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला बटन दाबून मतदान करायचं आहे. त्यानंतर दुसरी ब जागेची मतपत्रिका जी फिक्कट गुलाबी रंगाची असणार आहे. त्यामधून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला बटन दाबून आपल्याला मतदान करता येईल. यानंतर तिसरी क जागेची मतपत्रिका जी फिक्कट पिवळ्या रंगाची असणार आहे. त्यामधून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला बटन दाबून आपल्याला मतदान करता येणार आहे. आणि चौथी ड जागेची मतपत्रिका जी फिक्कट निळ्या रंगाची असणार आहे. त्यामधून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला बटन दाबून आपल्याला मतदान करता येणार आहे. असे एकूण 4 वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिकेवरील बटन दाबून 4 वेगवेगळ्या पद्धतीचं मतदान आपल्याला करावयाचं आहे. आणि त्यानंतरच आपली मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर EVM मशीनमधून बीपचा आवाज येईल. याचाच अर्थ आपलं मतदान हे पूर्ण झालेलं आहे. एक विशेष सूचना, जालना महानगरपालिकेमधील प्रभाग क्रमांक 1 साठी एकूण 5 वेगवेगळ्या प्रकारचं मतदान आपल्याला करावयाचं आहे. त्यामध्ये पहिल्या 4 मतपत्रिका आधी सांगितल्याप्रमाणेच असतील आणि 5वी ई जागेची मतपत्रिका जी फिक्कट हिरव्या रंगाची असणार आहे. त्यामधून आपल्याला आपल्या पसंतीच्या उमेदवाराला बटन दाबून मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल.